श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय आपला आहे नवरात्री येणार आहे, त्याच्यासाठी एक एक सेवा ज्या आहेत त्याचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत चालते। पितृपक्ष जरी चालत राहिला तरी आपल्या अगदीच घाई न होता आधीच आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ जे आहेत ते समजून घ्या व्यवस्थित आणि स्वतःची तयारी ठेवा। कारण नवरात्रीमध्ये आपल्याला कुलस्वामिनी आई ज्या आहेत, आपल्या कुलस्वामिनी आईची सेवा करायची आहे। त्याच्यासाठी सेवेसाठी सगळ्यात आधी मी तुम्हाला बोललेली होती की दुर्गा सप्तशती ग्रंथ जो असतो तो आणायचा आहे। तर आपल्याला सगळ्यात प्रभावी आणि उत्तम अशी सेवा असेल तर दुर्गा सप्तशती पाठ करणं। दुर्गा सप्तशती पाठ जेवढे होऊ शकतील तेवढे नक्कीच करा, जेवढे आपल्याकडनं होत असतील। हे बघा, आपण जर दुर्गा सप्तशती पाठ हे 14 पाठ जर म्हणजे पारायण बोलते मी तुम्हाला, 9 दिवसामध्ये जर 14 पारायण आपण केले तर नवचंडी केल्याचे पुण्य मिळत असते, हे लक्षात घ्या। नवचंडी याग जो केला जातो आपला त्याचं पुण्य मिळेल जर 14 पाठ तुम्ही नवरात्रीमध्ये केले तर। तुम्ही कसे मग करा तुमचं बघा, आयडिया लावून की कसं एका दिवसात 2 केले तरीही चालतील, काही हरकत नाही। ज्याला म्हणजे पुण्य सांगेल की त्याचं पुण्य एवढं आहे तर 9 केले तरी हरकत नाही, त्याविषयी नाही बोलणार मी। रोज 1 केला, असे 9 दिवसाचे 9 पाठ करा, 7 पाठ करा, 5 करा, तुमच्या वेळेनुसार तुमच्या याच्यानुसार करू शकतात, काही हरकत नाही। पण एक सांगेल तुम्हाला, जर आपण नवरात्रीमध्ये आपल्याला तर नवचंडीचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला 9 दिवसांमध्ये 14 पाठ करायचे, म्हणजे 14 पारायण आपल्याला करायचे असतात। कशाचे? दुर्गा सप्तशती ग्रंथाचे हे पुण्य मिळू शकेल। तर मी तेच सांगेल, तर आपण दुर्गा सप्तशती पाठ हा कसा करायचा त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की दुर्गा सप्तशती ग्रंथ जो असतो त्याचा पाठ कसा करायचा किंवा पारायण कसं करायचं। हे बघा, हा ग्रंथ असतो आपला दुर्गा सप्तशती, हा केंद्रातला आहे, मठात आपल्या जे मिळतात तो ग्रंथ आहे। तर तुम्ही बघा तुम्हाला कोणता अवेलेबल होतो, अगदी म्हणजे ग्रंथ मठात नाही मिळाला, बाहेरूनही घेतला तरीही चालेल, काही एक हरकत नाहीये। तुम्हाला जसं अवेलेबल होईल तसा तुम्ही घेऊ शकतात। तर तेच सांगेल तुम्हाला, तुम्ही 1 पारायण केलं अगदी तरी चालेल, नाहीतर तुम्ही रोजच्या रोज 1 पारायण केलं, असे 9 दिवसात 9 पारायण केलं अगदी तरीही चालेल। फक्त एवढा प्रयत्न करायचा आहे की आपल्याकडून नवरात्रीमध्ये आपली कुलस्वामिनी आईची सेवा होणं आवश्यक आहे। जसं हे 15 दिवस आपलं पितृपक्षाचं पित्रांसाठी समर्पित केलेले असतात आपण सेवा म्हणून, त्या प्रकारेच आपल्याला 9 दिवस हे कुलस्वामिनी मातेची सेवा म्हणून म्हणजे ठेवून द्यायचे आहेत, हे लक्षात घ्या। शारदीय नवरात्र ही खूप मोठी नवरात्र असते, त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की ही कशी पूजा कसं काय करायचं खूप महत्व आहे नवरात्रीमध्ये। वर्षानुवर्ष आपल्याकडनं सेवा झाली नाही झाली तरी चालतं, पण नवरात्रीमध्ये आवर्जून सगळ्या महिलांना सांगेल माझ्या की नक्कीच सेवा करा। पाठ अगदी कोणीही केलं तरीही चालतं की महिलेनेच करावं का असं काही एक नाहीये, सगळे कुणीही पाठ करू शकतं आपल्या घरात। समजा तुमच्या घरात होणं महत्वाचं आहे, मी तुम्हाला सांगेल। समजा तुम्ही पाठ 1 वाचला, मग तुमच्या मिस्टरांनी जर समजा 1 पारायण केलं किंवा मुलगी असेल, सासू असेल, सगळे मिळून जर तुम्ही 14 पाठही केले ना अगदी तरीही चाललं, असं नाही की तुम्ही एकट्यानेच करायला पाहिजे। जर तुमच्या घरात जर 14 पाठ झाले ह्या नवरात्रमध्ये तर मी तेच बोलेल, कारण आपण एक फॅमिली असतो, तर नवचंडीचं तुम्हाला पुण्य मिळेल तुमच्या घरामध्ये, हे लक्षात घ्या। म्हणून या प्रकारे तुम्ही करू शकता। जर तुम्हाला म्हणजे पूर्ण फॅमिली मिळून जर करता येईल तर नक्कीच करा असं सांगेल मी तुम्हाला। तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपला पाठ कसा करायचा किंवा पारायण कसं करायचं। दुर्गा सप्तशती जो ग्रंथ असतो आपला जवळपास तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगेल, की वाचन कसं करायचं किंवा काय करायचं ते। तर सगळ्यात आधी आपल्याला बघा, श्री दुर्गा सप्तशतीची प्रार्थना आहे ती बोलायची आहे। आपल्या ग्रंथात सगळं दिलेलं असतं, तरी तुम्हाला टिक करायची असेल किंवा बुक, आता तुम्ही ग्रंथ आणलेला नसेल तर लिहून ठेवा काय काय वाचायचं असतं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात, पण त्याच्यापैकी तुम्ही एवढ्या जरी वाचल्या तरीही चालेल। दुर्गा सप्तशती जी प्रार्थना आहे ती वाचायची आहे। त्याच्यानंतर श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र जे आहे ते वाचायचं आहे। त्याच्यानंतर
अथ देव्या कवचम वाचायचं आहे, अथ अर्गला स्तोत्रम वाचायचं आहे, किलक स्तोत्रम वाचायचं आहे, रात्री सूक्त वाचायचं आहे. त्याच्यानंतर आपला आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 1 ते 13 अध्याय येतील. ठीक आहे, 13 अध्याय वाचायचे आहेत. मग नंतर 13 अध्याय वाचल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं आहे, नंतर प्राधानिक रहस्य वाचायचं आहे, वैकृतिक रहस्य वाचायचं आहे, मूर्ती रहस्य वाचायचं आहे, देव्यापराध क्षमा प्रार्थना सगळ्यात नंतर म्हणायची. देव्यापराध क्षमा प्रार्थना म्हणजे देवीजवळ क्षमा मागायची. जर आपल्या ग्रंथामध्ये काही वाचताना चूकभूल झाली तर क्षमा प्रार्थना शेवटी दिलेली आहे ती वाचायची. तर या प्रकारे आपल्याला ग्रंथ वाचन करायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन. ग्रंथ वाचन करताना आपलं म्हणजे जे केंद्रातून मठातून येतं त्याच्यात दिलेलं असतं. स्वामी महाराजांची एक माळ घ्यायची असते आपण, बरोबर. त्याच्यानंतर लास्टला किंवा सुरुवातीला आपण घेतलं तर नवार्णव मंत्राची एक माळ घ्यायची. नवार्णव मंत्र आपला कुलस्वामिनी आईचा आहे बघा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. या मंत्राचा एक माळ जप घ्यायचा आहे आपल्याला आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण श्री स्वामी समर्थ आपले गुरूंचे नाम जप करायचंय आणि कुलस्वामिनी आईचा आधी म्हटलं तरी चालेल, नाही तर नंतर म्हटला तरीही चालेल. जो कुलस्वामीचा मंत्र आहे तो एक माळ. त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगेल की ग्रंथ वाचल्यानंतर आपला जो ग्रंथ वाचन होईल बघा, 13 अध्याय संपतील आपले, बरोबर. 13 अध्याय संपल्यानंतर आपण काय करायचे ते मी तुम्हाला सांगेल. अगदी घरी वाचाल तरीही सांगेल तुम्हाला. आपण मठात वाचतो तेव्हा ही गोष्ट केली जाते. केंद्रांमध्ये जेव्हा पारायण होतं आपल्या कुलस्वामिनी आईचं तेव्हा जय जयकार बोलला जातो आणि तो जय जयकार बोलत असताना आपल्या काय गोष्टी करायचं हे लक्षात या. कधीही कुठेही मी तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण आपल्या कुलस्वामिनी आईचा आपण जय जयकार करत असतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला करायची. जो आपला पदर असतो, ओढणी असो किंवा पदर असो, मी आता तुम्हाला बोलून दाखवते म्हणून मी पण डोक्यावर पदर घेते. तर हा पदर जो आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही पूर्ण पारण मी ते नियम अटी नंतर सांगते तुम्हाला, पण जेव्हा आपण जय जयकार करतो तेव्हा हा पदर आपल्या डोक्यावर पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणजे हा सन्मान बोलतो बघा, रिस्पेक्टफुली आपण आदर करणं आईचा हे लक्षात घ्या. महिलांना मी आवर्जून सांगेल, मठात आपल्या बोललं जातं हे लक्षात घ्या. मठात बोललं जातं की कुलस्वामीचं पारायण चालू असताना डोक्यावर पदर पाहिजे, पण आजकाल समजा कोणी घेत नाही की राहत नाही पदर, ह्या गोष्टी असतात. पण जेव्हा मात्र आपले 13 अध्याय झाले, 13 अध्यायाच्या नंतर तुम्ही एका कागदावर लिहून घ्या, मी जे आता बोलणार आहे जय जयकार आईचा तो लिहून घ्या आणि तो बोलत असताना मात्र आपल्या डोक्यावर पदर जायला पाहिजे हे लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे. हे मठात आवर्जून सांगितलं जातं. स्वतः कुठेही जा तुम्ही मठांमध्ये स्वतः सांगतात, तिथे जे असतात पुढे बसलेले दादा किंवा ताई मावशी कोणी असं जे वाचन करत असं ते स्वतः बोलतात आपल्याला की डोक्यावर पदर घ्या. जेव्हा आपला जगदंबेचा जय जयकार होत असतो हे लक्षात घ्या. खूप महत्वाची माहिती म्हणून मी तुम्हाला सांगेन. तर हा डोक्यावर पदर घ्यायचा, त्याच्यानंतर हात जोडायचेत आपल्याला. 13 अध्याय वाचले गेल्यानंतर आपल्याला बोलायचंय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला हा जय जयकार नंतर तुम्ही पदर खाली करू शकता. तर ही गोष्ट आपल्याला करायची आहे हे लक्षात घ्या. जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा या गोष्टी झाल्या. आता आपला आजचा जो व्हिडिओ थोडा मोठा होऊन जाईल चालेल मला, पण पूर्ण व्यवस्थित माहिती मी इथे तुम्हाला सांगेन. तर हे झालं आपलं अध्यायाचे 13 अध्याय झाल्यानंतर हा जे जयकार करायचा आहे त्याच्यानंतर नवार्णव मंत्राची एक माळ तुम्ही घेऊ शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ही एक माळ घ्यायची. नंतर पुढे मग आपलं त्याच्यानंतर जे दिलेलं असतं ग्रंथामध्ये तंत्रोक्त देवी सुक्त वगैरे, ते पुढचं जे मी सांगितलंय तुम्हाला आधीच सांगितलं काय काय वाचायचं ते वाचायचे. ठीक आहे, हे या गोष्टीविषयी झालं. आता आपण पारायण करत असताना दुर्गा सप्तशतीचं जेव्हा आपण पारायण करत असू त्याचे नियम काय आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे कसं करायचंय पारायण आता ते तुम्हाला सांगेल मी. पारायणासाठी तुम्ही कुठलाही वेळ
तुम्ही घेऊ शकतात. अगदी सकाळीही वाचलं तरी चालेल, ब्रह्ममुहूर्तावर वाचलं तरीही चालेल, संध्याकाळी वाचलं अगदी तरीही चालेल. तुम्ही केव्हाही वाचू शकतात. 9 दिवस आपले नवरात्र राहणार आहे, तर नवरात्रमध्ये 9ही दिवस केव्हाही तुम्ही आईची सेवा करू शकतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. याविषयी तुमचा प्रश्न असेल ते मनातली शंका निघाली. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की आपण जेव्हा पारायण, नॉनव्हेजचा प्रश्नच राहणार नाही. नवरात्र असल्यामुळे नॉनव्हेज हा बंद राहील. ज्यांचा उपवास वगैरे तुम्हाला आधीच बोलली, ज्यांच्या घरात घट असतील तर अशा लोकांनी किंवा उपवास असतील अशा लोकांनी ब्रह्मचर्य पाळायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला झोपायचा नियम जर बोललं तर तुम्ही शक्य असेल तर गादीवर झोपायचंच नाहीये 9 दिवस. म्हणजे ज्यांचे उपवास वगैरे राहतील त्यांच्यासाठी सांगेल. किंवा आपण पारायण वगैरे करत असेल ते पण पाळले नियम, त्यांनी ज्यांना पाळता येईल त्यांनी अवश्य हे नियम पाळावे. खूप चांगली गोष्ट असते, हे लक्षात घ्या. त्रास नाही, आपल्याला सेवा म्हणून करायचं, हे लक्षात घ्यायचं सगळ्यात आधी कुलस्वामिनी आईचे. तर ते हे झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपण वाचन करायला बसू, ते आसन आपलं पाहिजे, स्वतःचं आसन पाहिजे, माळ आपली पाहिजे. आपली माळ ना कोणाला द्यायची आहे, ना आसन आपलं कोणाला द्यायचंय. जे वाचायला आपण बसणार आहे ते आसन आपलं स्वतःचं हवं आणि माळ आपली पाहिजे. ठीक आहे. याविषयी झालं. आपण जिथे देवघरासमोर तुम्ही घट असो नसो, अखंड दिवा तर आपण सगळेच लावणार आहोत. ठीक आहे. तेल सगळ्यांच्या घरात जळायला पाहिजे या वर्षी नवरात्रामध्ये. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून सांगितले, अखंड दिवा सगळ्यांनी लावायचा आहे. तेल जळो विघ्न टळो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून तेल जाळायचे 9 दिवस, काही टेन्शन नाही. आपण अखंड दिवा लावणारी देवी यायचा. तर आपल्या देवघरासमोर आपण बसून आपलं पारायण करायचं आहे. पारायण करत असताना आपण कपडे कोणते परिधान करायचं, तर कपडे मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला होऊ शकेल साडीच घालायची आहे महिलांनी, हे लक्षात घ्या. महिलांनी साडी परिधान करायची आहे. पुरुषांनी म्हणजे जर पुरुष जर करत असणार तर बेल्ट वगैरे जे लेदरच्या असतात त्या वस्तू अंगावर राहू द्यायच्या नाहीत. म्हणजे बेल्ट वगैरे असू द्या किंवा पॉकेट असतं आपलं, ते खिशात नका ठेवू, बाजूला ठेवून द्यायचं आपण करत असताना. महिलांचं असं आहे की महिलांनी साडी परिधान करा. हातात हिरव्या बांगड्या असणं गरजेचं आहे. हिरव्या बांगडी एक तरी असू द्या. मी जेव्हा म्हणजे सेवा करते तेव्हा घालून घेते, असं मग काढून ठेवते कारण फुटतात वगैरे त्या म्हणून. तर जेव्हा पण आपण सेवा करत असतो तेव्हा मात्र एक एक का असे ना काचेच्या बांगड्या ज्या असतात हिरव्या, त्या आपल्या हिरव्या लाल कुठल्याही असू द्या, पण हिरव्या घातल्या तर अतिउत्तम. तर आपण काचेच्या बांगड्या आपल्या हातात हव्यात, हे लक्षात घ्या. हळदी कुंकू कपाळी लावायचं आहे, कारण पूर्ण आपला जो महिलांचा साज बोलतो आपण शृंगार, तो व्यवस्थित पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल डोक्यावर पदर ठेवता आला तर पदर आपल्याला घ्यायचाच आहे. जेव्हा पण आपण कुलस्वामिनी आणि कुलदेव यांची सेवा करत असतो, खंडोबांचं पण पारायण करतो बघा, मल्हारीचं, तेव्हा आणि मी तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशतीचं पारायण करत असतो तेव्हा आवर्जून तुम्हाला सांगेल की डोक्यावर पदर घेणं खूप महत्वाचं असतं. म्हणून डोक्यावर पदर घ्यायचा आहे तुम्ही, हे लक्षात घ्या. तर या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर जेवणाचं तुमचं जे असेल तो नैवेद्य आपण दाखवू शकतो, काही एक हरकत नाहीये. जेवणामध्ये पारायण जेवणाच्या आधी केलं तरी चालेल, पण मी एक सांगेल तुम्हाला इथे की सहसा करून तुम्ही जेवणाच्या आधी पारायण करायचा प्रयत्न करा, खूप उत्तम राहील. म्हणून मी सांगेल की सकाळचा वेळ खूप चांगला राहील, कारण जेवढं आपण जेवणाच्या आधी हे पारायण करतो, कारण तुमचे उपवास असतील तर काही हरकत नाही समजा, पण ज्यांचे उपवास नाहीत अशा लोकांना सांगेल की जेवणाच्या आधी आपण पारायण कधीही करायचं, कुठलेही पारायण असू द्या. आणि दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला तो नियम खूपच सुंदर असा लागू आहे. तर जेवणाच्या अगोदरच पारायण करायचा प्रयत्न करा सकाळी, म्हणजे नैवेद्य वगैरे किंवा ह्या पूजा करायच्या, म्हणजे या गोष्टीच्या आधी पारायण होऊन झालं ना खूप प्रसन्न वाटतं बघा. तुम्ही स्वतः अनुभव घ्या त्या गोष्टीचा. जेव्हा पण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपण वाचणार आहोत, त्याचा पाठ करणार आहोत, तेव्हा आपले उच्चार मात्र हे स्पष्ट पाहिजे आणि आपल्या घरात आवाज येईल एवढ्या आवाजाने आपण बोलायचं आहे. तो मनातल्या मनात ते बोलायचे नाहीयेत, हे लक्षात घ्या. जेव्हा पण आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहोत तेव्हा आपल्या घरात आवाज येईल एवढ्या आवाजात आपल्याला बोलायचं आहे. गुणगुणायचं नाहीये, मोठ्याने बोलायचे आहे. तर शब्द उपचार जे काही असतात, कारण ह्या ग्रंथामध्ये एवढी पावर आहे की त्याच्यातले जे मंत्र स्तोत्र आहेत ते एक एक शब्द आपल्या घरात आले ना,
आपल्या घरातील सर्व काही बाधा असतात या दूर होतात हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला मोठ्याने बोलायचे, उच्चार स्पष्ट ठेवायचे आहेत. रोजच्या रोज तुम्ही अशी सेवा करायची. दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायचे. नियम अटी जर असतील तर ह्याच आहेत आपल्या, की ते पारायण करत असताना आपण त्या जागेवरून उठायचं नाहीये, कोणाशी बोलायचं नाहीये. एका जागी आपण जेव्हा पारायण सुरू केलं तेव्हा उठायचंच नाहीये, हे लक्षात घ्या. पूर्ण एक पारायण होतं तोपर्यंत, ठीक आहे. पूर्ण जर पारायण तुम्हाला करायचं असेल तर त्या जागेवरून उठायचं नाही. पूर्ण एक पारायण संपे तोपर्यंत ना कोणाशी बोलायचंय, ना घेणं देणं नाही, आपलं चुपचाप पारायण करायचंय. हा एक त्याच्यातला नियम आहे जेव्हा आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असतो तेव्हा. दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचल्यानंतर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं, हे मी तुम्हाला सांगेन. सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे त्याची अवतरणिका जसं असतात ना आपले स्वामी चरित्रचं, गुरुचरित्राचं, त्या प्रकारे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं ते एक अवतरणिका सारखंच आहे आणि ते आपण वाचायला विसरू नका. त्याचं खूप महत्व दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल, जर पारायण करत असू आपण तर त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र हे वाचायचं, हे सांगेल मी तुम्हाला. तर एवढे नियम जे आहेत, त्या अटी ज्या आहेत ते आहेत. तुम्हाला मध्ये पाळी आली तर सेवा म्हणजे सोडून द्या, काही हरकत नाही. काही मनाला लागून देऊ नका. फक्त एवढं प्रयत्न करायचं की आपल्याला संकल्प वगैरे नका करा तुम्ही, कारण आपल्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढं आपल्याला करायचं आहे. संकल्प वगैरे नसतो या सेवांना. आपल्याला 9 दिवसांमध्ये आपल्याकडून जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे, हे लक्षात घ्या. संकल्प वगैरे नाहीये या सेवेला. तुम्ही रोज 1 करा पारायण, 2 करा, अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही. ज्याला कोणाला खाली बसता येत नाही बघा, आता बसता येत नाही म्हणून मग कसं करायचं पारायण? अगदी देवघरासमोरच बसून करायचं का? देवघरात दिवा लावा, अगरबत्ती लावा, समोर आपण बाजूला चेअर टेबल असेल तुम्हाला, वरती खुर्चीवर बसून अगदी तुम्ही तसं पारायण करू शकतात, काही हरकत नाही. फक्त पायाखाली आपली जी चटई असते ती घ्या तुम्ही, पायाच्या खाली ठेवायची, जमिनीवर पाय ठेवू नका. चेअरवर जरी बसणार असाल तर या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. बाकी काही एक नाही. मनात भाव ठेवा आणि व्यवस्थित सेवा करा. अजून तुम्हाला काही प्रश्न वाटला, मनात शंका वाटली तर नक्कीच तुम्ही विचारा. मी नक्कीच तुम्हाला म्हणजे उत्तर पुरेपूर देण्याचा एक प्रयत्न करेल इथे. काही शंका असेल तर बिनधास्त विचारू शकतात. तसं पूजा कशी करायची, काय करायची, सगळे व्हिडिओ आपले रोजच्या रोज जसा वेळ भेटेल तसं मी टाकत राहील. कारण माझ्या घरातही साफसफाई चालू आहे, सगळं माझं आवरावर चालू आहे घरामध्ये सध्या. म्हणून जसा वेळ भेटेल तसे मी व्हिडिओ टाकत राहील. पूर्ण माहिती दिलेली राहील, व्यवस्थित बघा तुम्ही, तेच सांगेल. अजून सुंदर सुंदर अशा सेवा आहेत, नक्कीच सांगेल. याच्यापैकी तुम्हाला जी वाटेल ती सेवा तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकतात निश्चितच. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.